सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना। प्रेक्षेपण की बाबांनो, दारू मात्र पिऊ नका, व्यसन करू नका। काही काही पोरं आम्ही जर रस्ता विचारायला कधी थांबलो ना महाराज रस्त्यांना, तर पाहतो रात्रीच्या वेळेला रस्त्याच्या कडेला पोरं उभा असतात, तोंडामध्ये मावा गोवा काही ना काही, त्या ठिकाणी तंबाखू सिगरेट। विश्वास सुद्धा बसत नाही की हे तरुण पोरं या व्यसनापर्यंत पोहोचले असतील म्हणून। ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून एवढे तरुण सुद्धा आज व्यसनाधीन झाले। आतामध्ये एक पोरग मला भेटलं, गळ्यात माळ, कपाळाला टिळा, 30-35 वर्ष वय, फुल दारू प्यालेला। म्हणलं का रे दादा, शोभतं का तुझ्या गळ्यात माळ, कपाळाला टिळा, तरी सुद्धा तू फुल दारू प्यालेला? तर सांगितलं, ओ ताई जास्त बोलायची गरज नाही, मला मोदीनं प्यायला सांगितलंय, मोदीनं। मी तर शांतच झाले। म्हणलं बाय फोन आलता का रे? फोन नव्हता आला। म्हणलं भेटले होते मोदी साहेब? भेटले पण नव्हते। म्हणलं मग कधी सांगितलं तुला प्यायला? म्हणलं सकाळीच टीव्हीवर सांगितलं, प्यारे देशवासियो। नुसती मला एकट्याला नाही, म्हणला तुमच्या सगट प्यायला सांगितली। काय तरुण पोरं अर्थ घेतील त्या मूर्खाला। म्हटलं बाबा पितोय ना तू, जरूर पे, पण सकाळी पितोय संध्याकाळी उतरून जाते ती दारू, तू पितोयच कशा करिता? तुला प्यायचंय तू जरूर पे, पण काय पे? जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी जाओगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का अमृत प्याला पितो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी। म्हणून प्यायचं असेल तर हे हरिनाम अमृत प्या की ज्याच्यानं आमचं जीवन सुधरेल। ब्रह्मरस घेई काढा, संत सांगतात अरे दारू पिऊन जिंदगी बर्बाद करण्यापेक्षा। माझे व्रजवासी संत तर फार गोड लिहितात की मेरे बाकी बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है, मेरे बाकी बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है। व्रजवासी संतांनी प्रगट केलं। दादा आवाज द्या थोडासा याला। संतजी फार सुंदर भाव प्रगट करतात, ऐका। लोग पीते हैं पी पी के गिरते, हम पीते भी गिरते नहीं है। लोग पीते हैं पी पी के गिरते, हम पीते भी गिरते नहीं है, क्योंकि हम पीते हैं सत्संग का प्याला, तेरा जलवा कहाँ पे है, मेरे बाकी बिहारी सवरिया, तेरा जलवा
पिचकारिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है. म्हणून दारू पिऊ नका. अतिशय मूर्ख लोक असतात महाराज पिणारे. एक जण तर पिला आणि रातच्या 2ला घरी आला. ऐका, दरवाजा उघडला, बायकोला दार उघड वाजवला महाराज. तिने सांगितलं उघडणार नाही. त्याने सांगितलं मग मी आत्महत्या करील. तिने सांगितलं मर म्हणले, एरवी जगून तो फायदाच काय. त्यानं लगेच महाराज विचार केला आता काय करावं. बराच वेळ विचार केला. भला मोठा दगड घेतला आणि त्याच्या घरासमोरूनच नाली वाहत होती. त्या नालीतच जोरानं आदळला. लगेच दाराच्या बाजूला येऊन उभं राहिला. तिला वाटले नक्की मेलं काय नो. लगेच दार उघडलं. धनी 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 त्या नाल्याकडं. हे घरात गेलं ना आतून कडी लावून घेतली. ती दारापर्यंत येऊन पोहोचली. धनी दार उघडा. हळूच म्हणायची धनी दार उघडा. तिला वाटलं शेजारी पाजारी ऐकतील. धनी दार उघडा. ते काय म्हणतं माहिती का, तू थांब, सगळं गाव जमा झाली का मग तुला इचिरितो रातची 2ला कुठं गेली ती म्हणून. हे भयंकर विचित्र लोक आहे महाराज. या दारूनं वाताहात लागली प्रपंचाची, पण तरी सुद्धा काही काही मतिभ्रष्ट लोक सुधारायला तयार नाही. म्हणून विनंती असेल आम्हाला जागं होणं महत्वाचं आहे. आमचं हित कळणं महत्वाचं आहे. म्हणून हित म्हणजे काय, हित ते करावे देवाचे चिंतन. आम्हाला ज्याचा परिणाम चांगलं ते आपलं हित आहे. आणि अशा हिताच्या ठिकाणी जो व्यक्ती जागा आहे, संत महापुरुष, त्याला नाही तर त्याच्या माय बापाला धन्यता देतात. अभंगाचं प्रथम चरण. आपली हिता जो जागता, आपली हिता जो असे जगता, सर्वांसाठी तुमच्या हात टाळ्या वाजवतील का? अतिशय अप्रतिम. कारण कथा कीर्तन म्हटलं की साथीदारांचीच गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन ओढून येण्याची ताकद आहे. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, वेड्या गबळाचे काम. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. नाही तर तुमच्याकडं बरी ही परिस्थिती, पण आमच्याकडे या लोकांचं खरंच दुष्काळ आहे. कीर्तन जर म्हणलं ना 4 गावचे 4 बोलवावे लागतात, त्यातले 2 येतात, 2 येतही नाही. एका मी कीर्तनाला गेले आणि तिथं भजनीच आले नाही महाराज. गावातले लोक म्हटले हो कीर्तन तर झालं पाहिजे हो ताई. म्हटलं मग करा तुमचे गावकरी उभा.
आता ते गावातले परमार्थिक होते पण फारसं त्यांना काही भजन कीर्तन येत नव्हतं, पण राहिले उभा. तरुण पोरं काही वयस्कर लोक टाळं घेऊन उभं राहिले. मी समोर प्रमाण दिलं होतं, एका जनार्दनी घडो त्यांचा संघ. माझ्या पाठीमागे जरा वयस्कर बाबा होते, ते म्हणे एका जनार्दनी घोडा त्यांच्या संघ. बोलो बाबा घोडाने घडो. ते म्हणले ताई गाडी पंक्चर झालेलं लागतो, तुम्हाला काही जास्त. अरे म्हणलं कसंही कुठंही कसं प्रमाण देऊन चालेल कसं. आता अवतार पांडुरंग नावं ठेविले ज्ञानी, किती सुटसुटी ते. तरी एका पठ्ठ्यानं प्रमाण दिलं की अवतावर पांडुरंग. म्हणलं देव मोकळाच येतोय अवतार येऊन बसायला. शास्त्र सांगतं चुकीचं प्रमाण, चुकीचा श्लोक जरी मुखातून गेला तर दारू पिल्याचं थोडं फार चुकत असेल हरकत नाही, पण वारकऱ्यानं मात्र फारसं चुकीचं म्हणू नये म्हणून गोड प्रमाण दिलं. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आम्ही हिताच्या ठिकाणी जाग असणं अति महत्वाचं आहे. जाग राहणं संत वेळोवेळी आपल्याला जाग करतात. जागायचं म्हणजे झोपायचं नाही असं नाही बरं. आपल्या हिताच्या ठिकाणी संत जागे करतात की उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा हो, चुकवी व्यथा जन्माच्या. अभिमन्यूला रणांगणामध्ये मुकावं लागलं, मरण पत्करावं लागलं. याचं कारण सुभद्रेची झोप. तुम्ही म्हणताल का हो ताई रणांगणात अभिमन्यू झोपत होता का? अभिमन्यू झोपत नव्हता, पण याच्या पाठीमागे इतिहास लक्ष द्या. सुभद्रा निवांत बसलेली होती, भगवान श्यामसुंदर तिला भेटायला आले. परंतु तिला जे डोहाळे लागले होते ते युद्धाचे डोहाळे लागले होते. त्या माये माऊलींना डोहाळे अशा पद्धतीचे लागत होते. जिजाऊ मासाहेबांना विचारलं होतं, मासाहेब तुम्हाला कशाचे डोहाळे लागले? जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं होतं हाताच्या मुठी आवळल्या, त्यांचे डोहाळे मात्र वेगळे होते ना. आजकालच्या माऊल्यांना डोहाळे होतात, कोणाला भीतीचे पोपडे खावे वाटतात, कोणाला ढेकळं खावे वाटतात. ढेकळानं भीतीच्या पोपड्यानं महाराज राजेने जन्माला ढेबरे पोरं जन्माला येत असतात. अशी नको ती डोहाळे उपयोगाचे नाही. डोहाळे लागले होते मासाहेब जिजाऊंना. त्यांना विचारलं होतं मासाहेब तुम्हाला कशाचे डोहाळे लागले? जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं होतं मला असं वाटतं हातामध्ये तलवार घ्यावी, डोक्यामध्ये टोप घालावा, घोड्यावरती टांग मारावी आणि ज्यांना कुणी माझ्या आई बहिणींची इज्जत लुटली त्याचं शिर धडा वेगळं करावं. ही डोहाळे होते जिजाऊ मासाहेबांचे. आणि म्हणून राजे जन्माला आले की किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजागा, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजागा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी त्यांच्या पोटी अवताराला जन्माला आले. अरे दुश्मनांनी जरी माझ्या राजांचं नाव ऐकलं तरी महाराज दुश्मनांची सुद्धा काय परिस्थिती होत होती ऐका. शाहिस्ती खानचे ज्या वेळेला बोट छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी कापले होते, ही बातमी ज्या वेळेला कळाली शाहिस्ती खान त्या ठिकाणी अतिशय दुःखी झाला आणि मावळे छत्रपती शिवाजी राजे पसार झाले होते.
त्यावेळेला त्याची असणारी पत्नी आली, बाकीचे सेवक आले आणि सांगू लागले शाहिस्ती खानला, ऐका, तुमची मुलगी शिवाजीने त्यांच्या मावळ्यांनी पळवली वाटतं. महाराज, ही बातमी ज्या वेळेला शाहिस्ती खाननं ऐकली, डोळ्यात आलेलं पाणी बाजूला केला, हातच झटकवला आणि क्रोधायमान झालेला त्या ठिकाणी शाहिस्ती खान म्हणतो, अरे तुम्ही म्हणताय ना की माझी मुलगी शिवाजीनं पळवली. जर माझी मुलगी शिवाजीनं पळवली असेल तर मरेपर्यंत तिच्या केसाला धक्का लागणार नाही, हा माझा विश्वास आहे म्हटले शिवाजीवरती. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र काही आगळं वेगळं आहे आणि म्हणून ही राजांची स्थिती असल्यामुळे, ही राजांची कर्तृत्व शक्ती असल्यामुळे म्हणून तर म्हटलं जातं की एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते जगाच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते जगाच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. टाळी वाजवा सर्वांनी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या निर्माण केले तलवारीच्या धारेवर, प्राणपणाने लढले मावळे आपुल्या निदड्या छातीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, माझ्या देवाचं नाव गाजतय गडकिल्ल्यांच्या दगडा. अरे दुश्मनांचा सुद्धा माझ्या राजांवर किती विश्वास होता. शाहिस्ती खानने सांगितलं, अरे ये सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मार सकता है, मगर ये सिवा किसी औरत और बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता. हा दुश्मनांचा विश्वास माझ्या राजांवरती होता. म्हणून जिजाऊ मासाहेबांचे तसे संस्कार होते, म्हणून शिवछत्रपती राजे त्या ठिकाणी घडले. म्हणून अभिमन्यूला मुकावं लागलं, कारण तिला डोहाळे लागले होते की युद्ध करावं. ऐका बरं. परंतु भगवान श्यामसुंदर युद्धविषयक ज्ञान त्या ठिकाणी सुभद्रेला सांगत होते. चक्रव्यूहात ते युद्ध असतं, त्याच्यामध्ये प्रवेश कसा करायचा हे सांगितलं, पण त्यातून बाहेर कसं यायचं हे ऐकताना तिला झोप लागली. म्हणून रणांगणामध्ये चक्रव्यूहात कधी जायचं, कसं जायचं हे कळालं, पण बाहेर कसं यायचं ते मात्र अभिमन्यूला कळालं नाही, कारण ते सांगण्याचं अपूर्ण राहून गेलं. सांगितलं भगवंतानं, पण हिचं झोपेच्या नादात तिथलं पूर्ण ऐकणं झालं नाही. म्हणून बाहेर कसं यायचं, यामुळे अभिमन्यूला मरणाला मुकावं लागलं. म्हणून महाराज सांगतात, हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे मायबाप धन्य. का हो महाराज, मग असे गुणवान शीलवान देव देश धर्मासाठी जीवन समर्पित करणारे जर पुत्र जन्माला आले तर त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? महाराज सांगतात, मला काय वाटतं यात नवल नाही, पण त्यांचा आनंद देवाला होतो. अभंगाचं द्वितीय कन्या पुत्र
कुळी कन्या पुत्र चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाल बाबा. आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. अतिशय अप्रतिम तुम्ही चाल गायली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तसं माझाही थोडाफार गायनाचा विषय. कारण कीर्तनाला आलेला समाज एका धोरणाचा नसतो. कुणाला गायन आवडतं, कुणाला विनोद आवडतो, कुणाला वेदांत माऊलींचं प्रमाणे भूते एकची होती एकाची एक हाती परिभूत प्रतिती वेगळी कासे. कीर्तन झालं. आमच्या माता भगिनी जर रस्त्याने पुरुष वर्ग जर रस्त्याने चालले ना यांच्यामध्ये विषय होतो. कुठली होती रे पोरगी काही म्हणते ती तिकडली श्रामपूरकडली होती. बरं सांगितलं पोरीन नाही का कीर्तन. पुढं चाललेले माग वळून पाहते म्हणते बरं आहे. पण आमच्या माता भगिनीमध्ये विषय होतो का गं त्या रातच्या ताईनं कीर्तन चांगलं सांगितलं नाही का. ती दुसरं म्हणती चांगलं सांगितलं पण ती रव नुसती वरडायचीच ग. यांना काय कळतंय महाराज आरो काय आवरो काय दैवत काय निषेध काय. हा ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न असतो. पण काय असतं महाराज जर गाणारा असेल टाळकरी जर अडाणी असतील तर महाराज येड्यावानी करत असतात. टाळकरी हुशार असले महाराज अडाणी असले की टाळकरी येड्यावानी करतात. टाळकरी आणि महाराज जर अडाणी असले आमचे वाजवणारे आणि आम्ही सगळेच अडाणी असलो की आमचे ऐकणारी येड्यावानी करतात. उठतात लघवी करून पुन्हा येऊन बसतात. उठतात बिडी पिऊन पुन्हा येऊन बसतात. उठतात तंबाखू खाऊन पुन्हा येऊन बसतात. म्हणजे येड्यावानी करण्याचे ठिकाण असतात. जसं गाव जवळ आलं की बैल येड्यावानी करतात. माहेरचं कुणी आलं की बायका येड्यावानी करतात. अनुभव आहे महाराजांना. आणि पाहुणे रावळे जर कुणी आले ना महाराज लेकर आणि लेकरं तर अति खोडीचे राहतात. एका गावी मी कीर्तनाला गेले कीच एक बारकी पोरगी माझ्याकडे पळत आली. मला कशी म्हणते अय पोरी मला आणि तुला कविता येते का. म्हणलं बाई मला काही येत नाही. ती म्हणली मला येते म्हणू का. म्हणलं म्हण. तिनं केलं ना मला सुरू. गेले बाई उसाच्या मळ्यात आणल्या बाई पाकुळ्या धरून दिल्या बाई नवऱ्याला करून गेला बाई नवरा मरून घेते बाई दुसरा करून. काय म्हणून आलेला समाज एका धोरणाचा नाही. तुम्हाला काय आवडते आम्हाला माहिती नाही पण काय आवडेल हे पोहोचवण्याचं काम प्रभूच्या कृपेने आमच्याकडे. गाते सोते आणि पाहत चतुर विनोदे त्याला गायनाचा विषय म्हणून सांगितलं. लक्ष द्या. कुणालाही पुत्र झाला कन्या झाली देवाला आनंद होतो असा अर्थ नाही बरं प्रमाणाचा. कुळी कन्या पुत्र पण होती जे सात्विक आणि मगच तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा त्या भगवत भक्ताचा किती आनंद होतो. भागवतातलं अगदी गोड उदाहरण आहे. 11 वाजले 5-10 मिनटं घेतले चालेल ना. नाही तर मी 10 मिनटं वाढवून तुम्ही 1000 कमी करावं तसं काही करू नका बरं. नाही तर सांगा. चला लक्ष द्या.
भागवतातलं अगदी 5च मिनिटात तुम्हाला फार गोड उदाहरण सांगते. ध्रुवजींचं चरित्र आपल्या सर्वांना माहीतच आहे. ध्रुवजीचे वडील उत्तानपादजी आणि त्यांच्या त्या ठिकाणी 2 पत्न्या होत्या, सुरुची आणि सुनीती. सुरुची जी आहे ती दिसायला सुंदर आहे, सुनीती जी आहे ती दिसायलाही सुंदर आहे आणि मनानंही सुंदर आहे. मी प्रश्न करते तुम्हाला, व्यक्ती तनानं सुंदर पाहिजे का मनानं? नक्की. व्यक्ती नुसतं मनानंही सुंदर असून चालत नाही, तन से भी सुंदर चाहिए और मन से भी सुंदर चाहिए. तन आणि मन दोन्हीही अति सुंदर असणं अति महत्वाचं आहे. ऐका, ती सुरुची जी होती ती अतिशय महाराज क्रूर होती. अगोदर लग्न झालं होतं सुनीती बरोबर, पण वनामध्ये उत्तानपादजी गेले आणि त्यांना ती मुलगी सुरुची अतिशय आवडली. तिनं सांगितलं, स्वामी तुम्हाला जरी मी आवडली असले, मी तुमच्याबरोबर विवाह करायला तयार आहे, पण अगोदर तुमचा विवाह झालेला नसावा अशी माझी इच्छा आहे. खोटं बोलला उत्तानपादजी. तिच्याबरोबर विवाह झाला, तिला घरी घेऊन आला. तिथं राहत होती अगोदरची सुनीती. कोण आहे म्हटली, म्हणे माझी धर्मपत्नी आहे. मग तुम्ही खोटं बोललात माझ्याबरोबर, नाराज होऊ नको. तुझी इच्छा नसेल तिच्यामध्ये राहायची, तुझी व्यवस्था मी बाजूला करतो. 2 महालामध्ये दोघी जणीला ठेवलं. लक्ष द्या बरं, 5च मिनिटात उदाहरण सांगायचे. 2 महालामध्ये दोघींना ठेवलेले. हिला त्या ठिकाणी ध्रुव झाला आणि हिला उत्तम झाला. पण एक दिवस ध्रुवजी आईजवळ आले. आई, सगळेच मुलं म्हणतात ग की आमच्या वडिलांनी आम्हाला हे दिलं ते दिलं, खूप जीव लावतात, खूप प्रेम करतात. मला सांग नाही, मला नाही का? बाबा आहे ना बाळा, पण दुसऱ्या महालामध्ये राहतात. आईला असं वाटलं, अरे वडील तिचे त्याचेही आहेत आणि याचेही आहेत. जा बाळा, तिथं दुसऱ्या महालामध्ये बाबा राहतात ना, तुला भेटायची इच्छा आहे, बोलायची इच्छा आहे तर बाबांना त्या ठिकाणी तू भेटू शकतो. गेला महाराज ध्रुव. छोटासा असणारा ध्रुवजी उत्तम मांडीवर बसलेला. यालाही बसण्याची इच्छा झाली आणि मांडीवरती बसला. ते पाहिलं महाराज सुरुचीनं. हाताला धरलं, हिसकटवलं. ए मूर्खा, या मांडीवरती जर बसायचं असेल, जा वनामध्ये, त्या ठिकाणी तपश्चर्या कर आणि भगवान प्रसन्न झाल्यावर सांग, सुरुची नाही तर सुनीती नाही तर सुरुची मातेच्या पोटी मला जन्म दे, आणि तरच या मांडीवरती बसण्याचा अधिकारी तू असशील. वाईट वाटलं ध्रुवाला. आला वडिलांकडे, आईकडे आला. आईला सांगू लागला, आई मांडीवरती बसलो ग, पण मला सावत्राईनं मात्र हाताला धरून हिसकटवलं. आईला त्या ठिकाणी महाराज व्याकुळ झाले, डोळे भरून आले, रडू लागली की दीर्घ श्वसंती व्रजनास्य पारं पश्यन्ति बालकमाह बाल मामंगलं तात परेषु मस्ता भुंक्ते जनोयत परदुःखदस्तम. श्वास अवरुद्ध झाला, रडू लागली आणि सांगितलं, बाळा व्याकुळ होऊ नको, नाराज होऊ नको. नाही आई, मला ती सावत्राई अशी बोलली ना, मी एक ना एक दिवस बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आईनं सांगितलं, मूर्खा तसली भाषा करू नको. बोलली म्हणून काय झालं? अरे उलट भाग्यवान समज स्वतःला की तिनं तुला वनामध्ये भगवत भक्तीसाठी प्रेरित केलं. जा वनामध्ये, सर्वसामान्य पित्याच्या मांडीची अपेक्षा करण्यापेक्षा जगाच्या बापाच्या मांडीवर जाऊन बस, तिथून उठवणारं तुला कोणी सुद्धा नसेल रे ध्रुवा. ध्रुवानं त्या ठिकाणी आईला साष्टांग प्रणिपात केला. जा, त्या आईला सुद्धा प्रणाम करू नये. ध्रुवाला असं वाटलं होतं सावत्राई काहीतरी बोलेल, पण तो गेला महाराज, प्रणाम केला. आई मला आशीर्वाद दे. आणि तिनं सहज मुखातून म्हणली, जाय भेटल तुला भगवान. निघाला महाराज ध्रुवजी. जाता जाता नारद बाबा भेटले की नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. छोटासा 5 वर्षाचा बालकाले कुठे निघाला? सावत्राई मला अपशब्द बोलली म्हणून मी वनामध्ये भगवंताच्या भेटीसाठी निघालो, जगाच्या बापाच्या मांडीवर बसण्यासाठी निघालो. अरे वनामध्ये तर फार मोठे मोठे हिंस्र पशु राहतात. ध्रुवानं सांगितलं, माझ्या आईनं सांगितलं, भगवान सर्व ठिकाणी व्याप्तय. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. पहिली सीडी पक्की आहे.
अरे परंतु त्या ठिकाणी तू खाशील काय? त्यानं सांगितलं जब दंत नाही थे तब दूध दिया. जेव्हा मला दात नव्हती ना, क्षीरसागराद्वारे आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती ते ईश्वरानं केली. आता दात दिले, त्याची व्यवस्था त्यानं केलेली. बरं ठीक आहे, पण वनात जाऊन भजन करशील कुणाचं? तुमच्यासारखे महापुरुष भेटले, मला चिंता करायची गरजच काय. आणि मग मंत्र दिला की ओम नमो भगवते वासुदेवाय. टाळी वाजवा सगळ्यांनी प्रेमाने 2 मिनिटं भजन करायचं. जय वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय. वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय. सगळ्यांचा एक साथ मला सर्वांचा आवाज आला पाहिजे. एक साथ सर्वांनी टाळी वाजवा, सर्वांनी. क्या बात है. ओम नमो भगवते वासुदेवाय. वा वा वा. वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय. नंदनंदनाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. क्या बात है, वाह वाह, जय हो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते छोटासा ध्रुव, त्याला मंत्र मिळाला. मी मगाशी बोलून गेले, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संता बिन प्राप्ती नाही, आईसे वेद दिती ग्वाही. मंत्र मिळाला, वनामध्ये गेला, एका झाडाखाली निवांत बसलेल्या महामंत्राचा जप चालू आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय. पहिल्या महिन्यामध्ये 6 दिवस काहीच न खाता 7व्या दिवशी फलाहार करू लागला. दुसऱ्या महिन्यामध्ये 12 दिवस काहीच न खाता झाडाचा पाला खाऊ लागला. तिसऱ्या महिन्यामध्ये फक्त त्या ठिकाणी पाणी पिला. 4था 5वा महिना मात्र सगळ्या काही क्रिया बंद आहे. श्वास अवरुद्ध होऊ लागला. देवादिकांना सुद्धा याच्या भक्तीचा त्या ठिकाणी त्रास होतो आहे की एवढा त्या ठिकाणी महाराज अन्न पाण्याचा त्याग करून हा भक्त त्या ठिकाणी भक्ती करतो आहे. देवादिक देवांनी भगवंताला प्रार्थना केली. जगाचा बाप करुणानिधान भगवान ध्रुवासमोर उपस्थित आहे, परंतु ध्रुव बाळाच्या अंतःकरणामध्ये भगवंताची दिव्य झाकी असल्यामुळे डोळे उघडायला तयार नाही. अंतःकरणात मात्र त्या ठिकाणी भगवंताची झाकी, भजन चालू आहे. आणि मग भगवंतानं त्या ठिकाणी हृदयातली झाकी अदृश्य केली आणि शंखाचा त्या ठिकाणी गालाला स्पर्श केला. ध्रुवानं डोळे उघडून पाहिलं तर जगाचा बाप माझ्या समोर आहे. स्तुती केली कियोंत प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तं संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नं अन्यंश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अवघ्या 5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये त्या ध्रुवानं भगवंताची प्राप्ती केली. भगवानही प्रसन्न होऊन त्याला त्या ठिकाणी दर्शन देतात. याचं कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि मग तयाचा हरिक वाटे देवा. महाराज असे शिलवान गुलवान पुत्र जन्माला येण्यासाठी काय केलं म्हणजे जन्माला येतील. महाराज सांगतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. 11:05 झाले. थोडासा मला यायला टाईम झाला. बरोबर 9ला मी तुमच्या गावात आले. आमचे मिलिटरीवाले बंधू नेमकं ते आजच सुट्टीला आले आणि त्यांनी वडिलांना काम असल्यामुळं त्यांना माझ्याबरोबर यायचं होतं, त्यामुळं ते यायला लेट झाले म्हणून मी तुमच्यापर्यंत लेट पोहोचले. पण असो,
रस्त्यानं ट्रॉफिक आहे, ऊसाच्या त्या ठिकाणी सध्या ट्रॅक्टर चालू आहे, त्यामुळं थोडासा लेट झाले, त्यामुळं तुमची माफी मागते. 10 ते 15 मिनिटात आपल्याला सेवा समाप्त करायची. सगळ्यांनी ताट बसा, 2 हाताने टाळीच वाजवा, भजनच करा. मी आत्तापर्यंत आग्रह केला नाही, पण आता मात्र सगळ्यांनी 2 हाताने टाळी, मुखानं माझ्या राधाराणीचं चिंतन. नंतर आपण राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 हो राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे तुमच्या टाळ पेटी पखवाजामुळं तुमचा आवाजच यायला तयार नाही. आता हे काहीच वाजणार नाही. समस्त बसलेल्या भाविकांना भजन करायचे. सगळ्यात प्रथम मी म्हणेल, माझं झालं की सगळ्या माता भगिनी, आणि माता भगिनींचं झालं की मग पुरुष. न लाजलज्जा बाळगता म्हणू तर कसाच म्हणून आवाजच नाही व्यवस्थित आला तर शेजारचा काय म्हणेल ही भावना नकोय. माझ्यासमोर राधाराणी आहे आणि राधाराणीचं मी गोड भजन करतो, एवढीच भावना धारण करा. अगदी ताड बसा, सगळ्यांनी टाळी, आणि सगळ्यांनी राधाराणीचं 2च मिनिटं भजन करायचे. ह राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे क्या बात आहे. वाह, हे समोरचे जे मंडळी माता भगिनी पुरुष वर्ग यांना माहिती कीर्तनकाराची नजर आपल्यावर, पण तुम्ही पाठीमागं बसलेले लोक तुमच्या बॅटरीची चार्जिंग संपली का? अरे बॅटरी चार्जर असल्यासारखं तर भजन करा महाराज, प्रेम टाका, फार गोड भजन, लाजू नका, जमेल तितकं प्रेमानं. पाठीमागची मंडळी तुमचाही आवाज आला पाहिजे. ह राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. क्या बात है, वाह वाह वाह, अप्रतिम, जय हो. वाह, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे, राधे राधे हो हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. ब्रह्मा के कमलों से आवाज आई, बजी के डमरू से आवाज आई, राधे 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 हो, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे
धन्यवाद. काहींनी केलं असेल, काहींनी नसेल. आता मात्र महिला पुरुष सर्वांनी दोन्ही हात ताट वरती करायचे. सर्वांनी हात आद्यंतर ठेवू नका, नाही तर सांदेवात होत असतो. टाळी वाजवायची, सगळ्यांनी गोड 2च मिनिटं भजन करायचे. विठोबा रखुमाई, टाळी वाजवायची एक साथ. विठोबा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. प्रेक्षेपण